आलोत आम्ही डीमार्टला. आमची शॉपिंग झाली. युगाला आत्ताच नवीन नाव पडलंय, नवीन. जाम उद्योग करते ना. तर संकल्पच आणि माझं चाललंय की एक आई आणि हे अशी सगळी जी जुनी माणसं आहेत ना, त्यांची शब्दांची डिक्शनरी पूर्ण तयार करायची. आईला जुनी बोलली, आईला जुनी बोलली. बाबा संकल्प असं नाही रे, हे असं छेडायचं. सगळी झाली शॉपिंग, आज भरपूर शॉपिंग केली. सगळं घरातलं सामान करायचं होतं. आम्ही 2-3 महिन्यातून हे शॉपिंग करत असतो सगळं. मी आता युगासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी करत होती, पण वेळ निघणं म्हटलं आता ती नाहीये, म्हटलं हे करून घेते. मला खूप दिवस असं काहीतरी करायचं होतं जे तिला एंगेजिंग असेल आणि तिला असं कंटाळा येणार नाही. तर अशी मी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करून ठेवली आहे. ती आली की तिला दाखवेल. युगाची एंगेज होण्याची छान अशी सोय झालेली आहे. हाय, आलोत आम्ही डीमार्टला. थँक्यू. आई तिकडे बॅग सील करून घेत आहेत आणि आम्ही थांबलो एंट्रीच्या इथे. चला चला, वा वा. आमची शॉपिंग झाली. आम्ही स्टूलवर बसलो. इथे बसायला काय नव्हतं म्हणून तिला आता बसवलं. बिल करायला आलो. हिला घेऊन थोडं दमवणं आहे, पण ठीक आहे. ती कंटाळली आहे घेऊन घेऊन. पडशील सावकाश. इकडे आई आहे, ते बिलिंगला आई थांबल्यात आणि संकल्प गेलाय काय काय आमचं थोडं 1-2 तांदूळाची गोण वगैरे आणायला गेलाय. फायनली आमची डीमार्टची शॉपिंग संपलेली आहे एकदाची. आम्ही जेव्हा आत गेलो ना तेव्हा सकाळी 11 वाजले होते आणि बाहेर आलो तर चक्क 3 वाजले होते. खरंच एकदा डीमार्ट मध्ये आत गेलं की वेळ कुठे आणि कसा पळून जातो हे काही कळतच नाही का? तुम्हाला पण हा अनुभव आलाय का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आम्ही खूप मस्त हॉटेल शोधतोय. 3 वाजलेत त्यामुळे आम्हाला काही युगाला पण भूक लागली. त्यामुळे आता मस्तपैकी कुठे हॉटेल शोधणार आहोत आणि जेवून घेणार आहोत. आणि हे बघा, घरी जाताना वाटेत जो खारपाडा पूल लागतो तिथे रस्त्याच्या कडेला ना मस्त ताज्या भाज्या असतात. आईंनी मला आठवण केली की काकडी घ्यायची आपल्याला, कारण आता ह्या सीझन मध्ये काकडी एकदम फ्रेश येते. 50 रुपये किलो होती, कारण ह्या महिन्यात थोडस भाव उतरलेला असतो त्यामुळे व्यवस्थित मिळाली म्हणून लगेच 1 किलो आम्ही विकत घेऊनच टाकली. त्या मावशींकडनं काकड्या घेतल्यात. काकड्या आता ताज्या आल्यात भरपूर. हे बघा, झोपायचं नाही आम्हाला, काकड्या खातीये. पहिल्यांदा प्रवास झालेला आहे. आता घरी चाललो आम्ही. म्हणजे सगळं खरेदी वगैरे करून झालं, जेवलो मस्त आणि आता घरी चाललो. युगाला आत्ताच नवीन नाव पडलंय, नवीन. ढालगोज. जाम उद्योग करते ना. आईंनी नाव ठेवलंय. आईंकडे ऍक्च्युली ना खूप सारे असे शब्द आहेत ना जे डिक्शनरी होऊ शकते त्याची. आणि संकल्प आणि माझं असं आहे ठरतंय की अशी आपण काहीतरी हे बघा, ह्याला म्हणतात ढालगोज. तर संकल्पच आणि माझं चाललंय की एक आई आणि हे अशी सगळी जी जुनी माणसं आहेत ना त्यांची शब्दांची डिक्शनरी पूर्ण तयार करायची. आईला जुनी बोलली, आईला जुनी बोलली. मी नवीन आहे, मी जुनी. आईला जुनी बोलली. बाबा संकल्प असं नाही रे, हे असं छेडायचं. असं छेडायचं नाही. तू व्हिडिओ का नाही केलास कुठल्या डीमार्टला ना? असं आमचं दोघांचं ठरलेलं की तो त्याचं शूट करणार आहे आणि मी माझं करणार. तर असं म्हणून आपल्याला डीमार्टला जाऊन करायचं हे नव्हतं ठरलं. असं ठरलं. युगा आणि तू किती मस्त फिरत होतात दोघ जण डीमार्ट. ते काय व्लॉगिंग मध्ये मी जरा नवीन आहे ना, त्याच्यामुळे मला असं पटकन सुचत नाही की करावं व्हिडिओ वगैरे. करशील ना? पण हो, बघूया ना. मग मी आता सांगत जाईल तुला की मी व्लॉग करणार आहे. संकल्प आज जरा काहीतरी शूट करणार. डन. आता ब्लॉग मध्ये सांगितलंय ना तू, त्यामुळे तुला शूट करायला लागणार. ते तिचे शब्द ते तिला सांगता येईल ना मोठी झाली की. मला हे करता येत नाही म्हणून, नाही तर ती एकटी खेळत असते की जाम काय काय बडबडत असते मस्त. आदो बाई, पाऊस पूर्ण भरलाय बाहेर. एवढ्या वेळेत खूप ऊन होतं, पण आता मस्त भरलाय. आता जरा पाऊस पडला तर खूप बरं वाटेल. अगं ए चिमणे, ओ रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा दाणा. बघू बघू बघू. पण त्या मोत्याच्या दाण्याचं लास्टला काय झालं हे कळतच नाही त्या व्हिडिओ मध्ये. ठेवतात मोत्याच्या दाण्यासाठी
पिल्लांचा आणि मोत्यांचा शब्द काय म्हणजे? ते तू गाणं परत आहे, एक म्हणजे कॉन्टेक्स्ट आहे. आम्ही सीट मी मस्त मागे गेली आहे. ते बघा पाय काय चाललं हिचं. योगासनं चालली आहेत जवळ जवळ. शी गंदी पोगी हीच आहे गंदी पोगी. कसं म्हण आणि म्हण रामा रामा अशी करते होती. परत करणार हे असं कर. सांडलं रे सगळं सगळं सांडलं. रामा रामा तू बोल रामा रामा बोल. मामा आणि असं करते. हल्ली विसरली अगो बाई. आलो आम्ही घरी पोहोचलोय आणि आल्या आल्या शाकल्य काका दिसलाय तर लगेच गेली लगेच. हा टाटा. जातोस परत आतमध्ये जातोस कशी जायचं. आम्ही जाऊ परत भूर टाटा करतो ना टाटा. जाऊ. रात्रीची वेळ आहे आणि भात लावलाय आणि जेवण तर काय आता भातच आहे. त्यावर बघू काय करायचं ते करते. सगळी झाली शॉपिंग. आज भरपूर शॉपिंग केली. सगळं घरातलं सामान करायचं होतं. आम्ही 3 महिन्यातून आम्ही हे शॉपिंग करत असतो सगळं डीमार्टला जाऊन. आता फायनली अलिबागला सुद्धा डीमार्ट होतंय त्यामुळे एवढं पनवेलला जायची गरज नाही पडणार. पण हे ॲक्च्युली आणणं खूप बरं पडतं आम्हाला. एकदाच आणलं ना की सगळं भरून असलं की काही वाटत नाही. त्यामुळे तर आज बऱ्याच अशा एक्स्ट्रा गोष्टी घेतल्यात. जर मला तर काही दाखवायला जमणार नाही कारण मी उद्या जाईल ऑफिसला आणि ताई आणि आई सगळं लावून टाकणार आहेत. तर मी एक फक्त आत्ता समोर आहे म्हणून दाखवते. हे फ्रीजचं कवर आहे ना, कापडी आहे, हे पूर्ण कापडाचं आहे. तर ते घेतलं. अशा खूप साऱ्या गोष्टी घेतल्यात. नवीन काय 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 आलेलं. आणि 2 फ्लोअरचं झालं आहे. डीमार्ट कुठलं आहे बरं, पळसपे फाट्याचं आहे तिथलं आहे. तर तिथे आम्ही जातो दरवेळेस आणि ते आम्हाला जवळ पडतं. लगेच आम्हाला रिटर्न येता येतात आणि खूप गर्दी नाही मिळत म्हणून आम्ही दुपारच्या वेळेत जातो. शॉपिंग व्यवस्थित आमची होते. ठीक आहे चल. आता हा ब्लॉग मी आता उद्या कंटिन्यू करते कारण जेवढं झालं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आणि आता बाकीचं कंटिन्यू करते ते उद्या करते. आता कारण शेअर करणार खरंच काही नाही आहे कारण आता आम्ही जेवणार आहोत मस्त आणि झोपणार. खूप खरं तर दमाल झालं आहे कारण खूप वर खाली पण होतं ना त्यामुळे खालचं सगळं शॉपिंग करून झालं. वरती पूर्ण कपड्यांचं सेक्शन केलं त्यांनी त्यामुळे वरती गेलो होत आणि थोडंसं दमाल झालं आहे. ठीक आहे ते होत असतं. थोडीशी आल्यावर झोप काढली पण नाही एवढं असं छान नाही वाटत आहे फ्रेश. चला मी आता उद्या भेटते. ओके बाय. मी आत्ता युगासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी करत होती पण युगा आत्ता गेली बाहेर. नेमकी महिना आणि मीरा मामींनी तिला बाहेर नेली. मार्केटला जात होते त्यामुळे म्हटलं ठीक आहे राहू दे आता मीच करते. आणि मला तिला ना एक असं झाड बनवायचं. आता मी रिसेंटली कुठेतरी बघितलेलं त्यावर ना असं पट्ट्या लावून त्यावर बॉल चिकटवता येतात असं तिला ॲक्टिव्हिटी करायची. ते भिंतीला लावायची. तर मला ते खूप दिवस डोक्यात होतं ते करेल राहतच होतं आणि म्हटलं आता जरा वेळ होता. आता जेवण लावलंय मी वरण भात लावलाय फक्त आणि मग येऊन बसली. होणार आहे अगदी ते 5 मिनिटाचं काम आहे माझ्यासाठी पण वेळ निघणं गरजेचं असतं कारण रात्री ते जमणार नाही. रात्री काळोख असतो त्यामुळे ते करता येत नाही आणि दिवसभर नसते आणि संध्याकाळी आली का थोडा वेळ जातो इकडे तिकडे करण्यात आणि मग नंतर जेवण. मग तो वेळ निघून जातो. मग म्हटलं आता ती नाही आहे आणि आहे माझ्या हातात वेळ 5-10 मिनटं आहेत म्हटलं हे करून घेते. थोडंसं खात काहीतरी चणे. तर असा मी पुठ्ठा घेतला आहे आणि हे कटर आहे. हे पहिले मी लाईन कापून घेते. हे खरं तर मला युगासोबत करायचं होतं म्हणजे तिला काहीतरी असं ॲक्टिव्हिटी आणि वेळ गेला असता ह्याच्यासाठी पण राहू दे. ती गेली आता बाहेर तर पटकन मी पण करू. हे तिची ॲक्च्युली सायकलीच आहे. हा बॉक्स आहे तो. तर ही माझं यूज होणार आहे त्यासाठी. पहिले छान मी असं झाड काढून घेते. मला याच्यामध्ये मध्येच स्पेस जास्त ठेवायचे म्हणून इथे भरपूर काठोकाठ घेतलं आहे मी. ओके असं केलं आहे. दिसतंय का नाही काय माहिती लाईटमुळे पण. आणि हे मी साईडने घेणार आहे सगळं कट करून. ओके हे ॲक्च्युली बरं झालं आता युगा नाही आहे. मला कटिंगचं थोडंसं प्रॉब्लेम झाला असतं ती असती तर. हे थोडंसं हे झालं पण भिंतीला लागणार आहे त्यामुळे हे झाडाचा आकार झाला आहे बऱ्यापैकी झालं आहे. ओके हे थोडंसं पातळ झालं आहे कारण साईडचे जास्त कॉर्नर कापले म्हणून पण ते कवर होईल जेव्हा भिंतीला लागेल. ह्या साईडला बॅक साईडला
चिकटपट्टी लावणार आहे मी. ही थोडीशी कट झाली कारण हे खूपच पातळ राहते ना साईड. पहिले हे जॉईन करून घेऊ देत मला. उठा. इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत असे मी पट्ट्या लावणार आणि जी चिकटणारी बाजू आहे ती बाहेरच्या साईडला ठेवणार. बघूयात आता किती युवा खेळते आणि किती नाही. म्हणून मी जास्त मेहनतवाला ताणत नाहीये. काहीतरी खेळायला तिला ऍक्टिव्हिटी नवीन मिळावी यासाठी मला दिसलं. ओके, आता ही चिकटणारी बाजू झाली. हे मी लावून टाकलं कारण ते खूप इथून आहे ना, हे खूपच खराब झालंय. त्यामुळे ते पटकन लावावंच लागलं असतं, नाही तर मग ते अजून वाट लागली असते तिथं. आता मी कलर करते झाडाला. हे जस्ट माझं ट्रायल होतं. हे काय मी जास्त रंगवत नाही बसत आहे. आणि याला बॉल्स आहेत ते चिकटवायचे एवढंच असणार आहे. माझ्याकडे हे जे कलर आहेत ना ते मी यूज केलेत. चला, तर तिची हाईट पुरेल असं मी ते झाड केलंय. हे ॲक्च्युली फसलंय, ही साईड फसली आहे कारण ते कटच झालं डायरेक्ट. मी चिकटपट्टी लावून त्याला ॲडजस्ट केलं पण वाटतंय छान एकदम. साईडला थोडंसं ह्या साईडला थोडंसं झाडं बिडं काढेल थोडीशी. आणि इथे लावणारे मी बॉल. तर ते बॉल्सची ॲक्टिव्हिटी आहे. कलरचे माझ्याकडे भरपूर सारे बॉल आहेत, मी मिशोवरूनच मागवलेले. तर ते मध्ये मध्ये लावून ठेवायचे म्हणजे फळं एक प्रकारे. अशी ती ॲक्टिव्हिटी आहे, तिला काढायला लावायला मजा येईल म्हणून. तर अशी मी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करून ठेवली आहे. ती आली की तिला दाखवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. ते तर झाले माझं कम्प्लीट. आता मी पहिले जेवण करून देते. 8:30 वाजलेत, जेवणाचा टाईम झाला आहे. मी पटकन वरण फोडणी घालते. आमटी भातच आहे, साधं सिंपल, पण पटकन आवडून घेते. आणि मग युगा आल्यावर तिला सरप्राईज मिळेल. आली युगा घुमी करून. त्याला लावा मग टच. दाब थोडेसे म्हणजे चिकटतील. बरोबर, वरती उभी ना थोडीशी. मग टच. आवडलं तुला? आवडलं? अरे वा, अरे वा. युगाची एंगेज होण्याची छान अशी हे झालेली आहे, सोय झालेली आहे. बघूया आता किती दिवस टिकतंय ते. जेवढे दिवस टिकेल तेवढे दिवस. पण ॲटलिस्ट काहीतरी क्रिएटिव्हिटी केली. मला खूप दिवस असं काहीतरी करायचं होतं जे तिला एंगेजिंग असेल आणि तिला असं कंटाळा येणार नाही. आता ते बॉल पडलेत ते इकडून तिकडून वेचते, परत लावते, परत काढते, काहीतरी चालू आहे. चला, सक्सेसफुल तरी झालं ॲटलिस्ट. पुढे बघू किती दिवस चालेल तेवढं चालेल, नाही तर काढून टाकायचं. नवीन काहीतरी शोधेल. पण अशीच काहीतरी आता ॲक्टिव्हिटी मी शोधणार आहे तिच्यासाठी. त्यामुळे ती संध्याकाळची जी कंटाळते ती कंटाळणार नाही आणि छान खेळत बसेल. संकल्प गेला आईस्क्रीम आणायला आणि आम्ही गाडीत थांबलोय. आता हे म्हणजे झालं जेवण वगैरे सगळं. आम्ही युगाचं सगळं मस्त खेळून झालंय, छान एन्जॉय केलं युगाने. आणि आता आम्ही आलो जरा बाहेर फेरफटका मारला कारण आज शनिवार आहे ना, त्यामुळे. ओ काय झालं? बाबा आईस्क्रीम आणायला गेलाय ना. बाबाचे आईस्क्रीम आणून झालं की आपण खायचं. ओके, काय झालं? नाही, चल ऑर्डर दिली असेल. तर आम्ही आता आईस्क्रीम खाणार आहोत आणि मग घरी जाणार आहोत. आधी भाऊजी आणि समीक्षा वगैरे आज येत आहेत, पण आज काय मी भेटणार नाही आहोत, उद्या भेटणार आहोत. पण तो काय मी व्लॉग नाही शॉर्टमध्ये वगैरे तुमच्यासोबत शेअर केली. तर मी आता तुमच्यासोबत थोडंसं आम्ही आईस्क्रीम कुठलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि व्लॉग आताच संपवणार आहे मी. काय असणार आहे तो. हां, पाठीमागे येऊन बसला. ऑर्डर दिली आहेस? वेळ लागणार आहे, इथे पण गर्दी आहे. मग तिथे कोणीतरी ती ब्राउनी मागली. हा वासाला. ब्राउनी नाही, काय बोलतात त्याला? हॉट ब्राउनीज. हॉट ब्राउनी, हॉट चॉकलेट. हॉट चॉकलेट वाला ब्राउनीज ती वासाला ते. याला ना ऍक्च्युली डार्क चॉकलेट म्हणजे जळलेल्या चॉकलेटचा अजिबात वास नाही आवडत त्याला, म्हणून तो निघून आला इकडे. हो ना. काही पदार्थ आहेत ना ते नसले पाहिजे. म्हणजे मला आईस्क्रीम थंड तर थंड खा ना, त्याच्यात ते उकळत आहे चॉकलेट कशाला त्याच्यात, आणि तो घाण वास येतो, घाणच वास. तुला माहिती आपण एकदा खाल्लेलं काय? आपण पहिल्या वर्षी खाल्लेलं, पण तेव्हापासून तुला ते कसं असतं, लग्नाच्या पहिल्या वर्षात माणूस वेगळा असतो. हो का? तेव्हा त्याला नाही म्हणण्याचा अधिकार नसतो. मी पण तेव्हा ते लास्टच खाल्लं, मला असं खायला. कारण तेच तर ना, तिथेच तर गुण जुळले ना आपल्या मुली, लक्षात घे. अजून ते घाणेरडा प्रकार आहे तो चॉकलेट सँडविच. मला आवडतं प्लीजच. मला ते ब्राउनी पण आवडतं, पण मी तू खात नाहीस म्हणून मी बंद केलं खाणं.
तुला आवडत नाही तर मग जाऊ दे नको म्हणून. हम्म. हो की नाही? आमटी म्हणजे शेजवान सॉस टाकून खाल्ल्यावर कसं वाटेल तसं लागतं. शी. कळलं? सेम 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 शी मला वाटतं पाव आणि चॉकलेट. जाऊ नको जाऊ नको. पी घे हा. पी मध्ये कळटवलं. पाठी बसवली तिला. आम्ही अशी गाडीत सगळी खेळणी ठेवलेत म्हणजे ती जर ट्रॅव्हल मध्ये कधी कंटाळून नाही म्हणून खेळायला होतील. आला हो वास इथे ब्राउनीचा. तर हे फायनली आम्ही आईस्क्रीम आणलंय. हे संडे स्पेशल आहे. गिनीज मधलं. गिनीज आय थिंक मी चुकीचं नाव वाचलं असेल पण तरी हा ब्रँड आहे आत्ता अलिबागमध्ये आणि खूप मस्त आहे. मोठा आहे मुळात आणि हा आत्ता आम्ही संकल्प आणि मी खाणार आहे. युगा झोपली आहे त्यामुळे मी आत्ता व्लॉग संपवते. तर चला ह्या आईस्क्रीमसोबत मी हा व्लॉग संपवते. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. मी व्लॉग संपवते त्यामुळे टाटा कर. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.